छत्रपती शिवाजीराजे. अहो छत्रपती शिवाजीराजांना जन्माला येण्याअगोदर या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या मातीच्या उरावर थया नाचत होत्या. त्यांच्यात नेहमी लढाया व्हायच्या आणि यातच महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैन्य नाहक मारले जायचे. अशा वेळी सिंदखेडचे राजे लखोजीराव जाधव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आली. हो कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी पुराणाच्या टिकशी जिजाऊ. आणि त्यांचा विवाह तोडीस तोड असणारे निजामशाहीचे थोर सरदार माळोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थोड्याच काळात शहाजीराजे भोसले व लखोजीराव जाधव एका कर्नाटकात मोहिमेवर निघाले. कर्नाटकातील एका मोहिमेवर निघाले. यातच एक खंडाळी सागराचा बेफाम झाला. हत्तीला शांत करण्यासाठी 2 कुंड्या निर्माण झाल्या. एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसलेंची. जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव मासाहेब जिजाऊंचे भाऊ आणि भोसलेंच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले मासाहेब जिजाऊंचे दीर. हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसलेंकडून चुकून वार झाला तो दत्ताजी जाधवांवर दत्ताजी मारले गेले. आणि दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लखोजीराव जाधव मासाहेब जिजाऊंच्या वडील समोर आले. लखोजी जाधवांनी वार केला तो संभाजी भोसलेंवर. अहो जाधवांची माणसं दत्ताजी जाधवांचा प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचा प्रेत घेऊन गेली. आवाजाचा ड्रबल दत्ताजी जाधवांचा प्रेत घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसल्यांचा प्रेत घेऊन गेली. अहो जाधवांची माणसं रडत होती. दत्ताजी जाधव मेले मिळून आणि भोसल्यांची माणसं रडत होती. संभाजी भोसले मेले. पण मासाहेब जिजाऊने रडवण्यासाठी मासाहेब जिजाऊ रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. अरे येथे जर माझेच मराठे माझ्या कथावर मरत असते तरी हे कोठेतरी थांबलं पाहिजे. आणि आई जिजाई धावत शिवाई मंदिरात गेली आणि आई भवानीलाच टाकले घालू लागली. ही आई जगदंबे जय श्री जगदंबे अंशरूपणे माझी आपोटी शिवशंकरांबे. काही दिवस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजहांच्या अंतकरणात एक गोष्ट अरे नको ती निजामाची नोकरी, अरे नको ती आदिलशाहीची नोकरी, स्वतःचं राज्य निर्माण करूया स्वतःचं राज्य. आणि मासाहेब जिजाऊ सुखरूप राहावं, पोटातील बाळ सुरक्षित राहावं यासाठी शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना आपल्या शहापूर तालुक्याची शान असलेल्या माहुली किल्ल्यावर आणलं. पण दुर्दैवाने शहाजीराजांना तिथे असे अभिलाला नाही. आणि शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना त्या शिवनेरीवर नेलं. मासाहेब जिजाऊंच्या पावलावर स्पर्श शिवनेरीगडाला झाला आणि शिवनेरीगड चमकू लागला. आणि पुण्याच एकदा शहाजीराजे चाकरीला निघून गेले. मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या खऱ्या, पण दुःखाच्या बातम्या ऐकण्यासाठी काय कदाचित त्या केली धर्मावर ग्लानी आलेली असावी आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झालेला असावा. अहो ती एकच मात्र होती या अत्याचारावर मात करण्यासाठी. ती वाचत होती रामायण, ती वाचत होती महाभारत, ती वाचत होती शिवराज. जिला घडवायचा होता शिवा आणि तिचं नाव होतं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. आणि त्या क्षणाला चुंडवंड भंडार घडली, उदंडवंड महिषासुरमर्दिनी, शुंभ निशुंभ निर्धारिणी कालिका, महाराष्ट्राची रक्षिका आई एक वेळचा व्रत असता जणू काही जमीनच्या माथ्यावर लावला. अरे उठाव फटाफट वाजवा कापत स्वराज्याच्या आडे म्हणायना. अरे उद्योग देवा देवारी चौफेर नाही. मासाहेब जिजाऊंना प्रस्तुती कक्षात नेण्यात आले. प्रस्तुती कक्षाची दारे लावली गेली. जनता समिती जमल्या. सगळी नक्षत्र जागी झाली. समुद्राला उडावलं. पंचमहाभूते एक झाली आणि अचानक जनता समितीचे शब्द कानावर आले. मुलगा सगळीकडे आनंदी वातावरण पसरले. धर्मन्याय पंडितांचा जन्म झाला. संस्कृतीचा छत्रपती झालं. सह्याद्रीला हर्षवायू झाला. समुद्र मंथनात देवाला नाही मिळाला. असा आंदोलन माझ्या महाराष्ट्राच्या मनात झाला. शिवनेरीगडावर तोफांचा हडहडाट झाला. भगवान शिवाजींना पडू लागला.
भाजवाला होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर घेतो हाती भवानी तलवार घातला त्याला स्वराज्याचा पाया घातला त्याला स्वराज्याचा पाया छातीवर झेलून होता तो सिंहाचा छावा खेळून एकाने निकावा माझा माझा दुमिराला रंगणात खेचून आणला त्याने विजय आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्याने जिंकून घेतला दुर्ग विशाल सागरालाही पायमा घातलं त्याने बांधून फिरतो दुर्ग नजर त्याची गौरावरी पडली सिद्धीच्या किनाऱ्यावरी गेली त्याने 9 वेळा सारी त्याला आले अपयश असे का दुःख यावरी थांबला नाही तो झुकला नाही तो पेटू पेटला मत मराठा भिडला त्याला पडला तिला आव्हान त्याला टच पडतो मुलांना त्याचा अंगावर वाटली शंका मराठ्याचा राजा तो तुरुला सगळ्यांना वसुंधरा दत्ताचा भूमे हलवलं दिले झटकत उडवले दानाचा रावणाच्या वाची नाव त्यांचं छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी अहो ज्या छत्रपती शिवाजी राजाने अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तो शहाजहान शिवाजी कसा अहो कसा शिवाजी कसा धैर्य कसा साहस कसा डाळ कसा तो कसा नेतो अहो कसा शिवाजी त्याच धैर्याची त्याच दासाची त्याच कर्तृत्वाची त्याच नेतृत्वाची आणि त्याच छत्रपती शिवाजी राजाची आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे आज माझ्या महाराष्ट्राला गरज आहे काही इतिहासकारांनी गणगावताना सांगितलं छत्रपती शिवाजी राजे म्हणजे उंची नकमी छत्रपती शिवाजी म्हणजे शरीराने सळसळतं हो प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं हे शिवाजी इस शिवा को मारेंगे दिखाएंगे आणि अशीच चूक त्यावेळेच्या एका दिशाने केली हा 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 मैं लावूंगा शिवा आता शिवचरित्रात एकच गुण घेऊन आणि तो गुण म्हणजे नियोजन आता ते नियोजन कसं असतं आम्हाला इतिहास आम्हाला खरं सांगा माहिती आहे अहो ज्या जणाला अखंड हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जातो ना त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक काळाला प्रत्येक प्रसंगाला प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जातो आम्हाला त्याही त्याचा इतिहास माहिती आहे त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी राजांना हटवण्याकरता अफजल खान नावाची खराखोर औलाद दिला आम्हाला त्याही त्याचा इतिहास माहिती आहे त्याच अफजल खानला भेटण्याकरता छत्रपती शिवाजी राजांना सुंदर असा एका शाम्याना उभारला होता आम्हाला त्याही त्याचा इतिहास माहिती आहे त्या अफजल खानासोबत सय्यद बंडारावाचा अंगरक्षक येणार होता आणि छत्रपती शिवाजी राजांसोबत शिवाजी महाराज आम्हाला त्याही त्याचा इतिहास माहिती आहे छत्रपती शिवाजी राजे शाम्याना आले अफजल खान उठून उभा राहिला त्याने बाहू फैलावले छत्रपती शिवाजी राजे खानाच्या मिठीत गेले खानाने मिठी आवडली याच वेळी खानाच्या काट्यात राजांच्या अंगावर खोल दिशी विसरली दगा झाला निघाली उपासी खानाच्या पोटात कडाड खान कोसळला त्याच वेळी कृष्णाजी भास्कर तावरे राजाचा मस्तकावर वार केला कुठून तरी सय्यद खानाचा दंड आला आणि राजांच्या मस्तकावर छातात त्याच वेळी शिवाजी महाराजांचा दंड पडला सय्यद खानाचा दंड पडल्याचा आज दुसरी मस्तक छाटून धक्का झाला मला त्याही त्याचा इतिहास माहिती आहे तो इतिहास होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी इथपर्यंतचा इतिहास आम्हाला व्यवस्थितपणे माहिती मी तुम्हाला याचा आजचा इतिहास सांगते ज्या क्षणाला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे आणि शिवाजी महाराज शाम्याना बाहेर आले आणि बाकीच्या सगळ्या नवऱ्यांनी शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला जिवाजी तुम्हाला माहिती आहे का जिवाजी एका क्षणाचा विलंब झाला असता तर राजा शिवाजी जिवंत राहिला मग एवढी मोठी महत्त्वाची जबाबदारी तुम्ही एका क्षणात कशी काय पाहिली शिवाजी महाराज उत्तर देऊ लागले गड्यांनो रणसंग्राम घडण्याआधी छत्रपती शिवाजी राजांनी एक बैठक बोलावली छत्रपती शिवाजी राजे बैठकीत बसले आणि छत्रपती शिवाजी राजांनी शिवाजी महाराजांना प्रश्न केला शिवाजी तुम्हाला माहिती आहे का शिवाजी आपल्या बेटाला अफजल खान येतोय शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी राजे म्हणतात शिवाजी त्या अफजल खानासोबत सय्यद बंड आहे पण आमच्या सोबत तुम्ही स्वतः येणार आहात आता मात्र शिवाजी महाराजांना प्रश्न शिवाजी महाराज विचारू लागले राजा एवढे सगळे पावलं असताना तुम्ही माझी का बरं निवडली छत्रपती शिवाजी राजे उत्तर देऊ लागले शिवाजी योग्य वाक्याला योग्यच माणूस हवा छत्रपती शिवाजी राजे म्हणतात शिवाजी त्या अफजल खानाला भेटण्याकरता आम्ही एका सुंदर असा शाम्याना उभारलो तो शाम्याना कसा दिसतो तो शाम्याना बनवण्यासाठी किती खर्च झाला ते तुमच्या लक्षात घ्यावं पण आमच्या सोबत येत नाही शिवाजी तो अफजल खान कसा चालतोय तो अफजल खान कसा बोलतोय तो अफजल खान कसा वागतोय
हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आमच्या सोबत येत नाही. जिवाजी महाराज राजा करू तरी छत्रपती शिवाजीराजे उत्तर जिवाजी तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला एका जागेवर उभं करणार आहोत आणि ज्या जागेवर आम्ही तुम्हाला उभं करणार आहोत ना त्या जागेवर छत्रपती शिवाजीराजा तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. पण जिवाजी त्या जागेवर ना छत्रपती शिवाजीराजा गायब जरी झाला तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही. तुम्ही तुमची जागा सोडायची नाही. जिवाजी महाराज विचारतात राजा करू तरी काय. छत्रपती शिवाजीराजे उत्तर देतात जीवा तू या सगळ्यामध्ये राजमार्गावर लक्ष द्यायचं जीवा आणि त्या मागण्याचं नाव आहे सय्यद बंडा. पण जीवा त्या सय्यद बंडाकडे लक्ष द्यायचं कसं लक्ष द्यायचं नाही. त्या सय्यद बंडाच्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोळ्याच्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत लक्ष द्यायचं. पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत लक्ष द्यायचं. अहो सांगणारे भरले असतात पण ऐकणारे एकही जीव जन्माला येऊन नाही. अहो ज्या क्षणाला अफजलखानाला दगा झाला इतकेच पाहून तोच सय्यद बंडा छत्रपती शिवाजीराजांवर वार करत येत असताना आता एवढीच पोट वर निघत तोच जिवाजी म्हणाले सय्यद बंडाचा उभा राहिला आणि असा चाचा फडशा सय्यद बंडाचा तिथे पाडला आणि अशी माणसं स्वराज्यात जमान झाली आणि उभं शिवशहीद तयार झाले. अहो ज्या छत्रपती शिवाजीराजाला पाहून प्रत्येक दुश्मनाला असं वाटायचं या छत्रपती शिवाजीराजाला आम्ही कसंही मारू शकतो. त्या छत्रपती शिवाजीराजाला अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि मग आमची पोरं म्हणायला लागली राजा जन्माला या. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले होते ते यासाठी नव्हे की पुन्हा एकदा जन्म घेण्याची वेळ या महाराष्ट्राची. आजही छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावा असं वाटतो का? वाटतंय का? कोणाकोणाला वाटतं? तोंडाने सांगा, हाताने नाही. कोणाकोणाला वाटतंय छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावा? यालाही कारण आहे. कारण काय माहिती आहे? कारण काय माहिती आहे? आजचा तरुण आजचा युवक ज्याला छत्रपती शिवाजीराजांचा भक्त बाबासा वाटतो ना तो चुकून छत्रपती शिवरायांचा फॅन झाला आणि आपला तरुण छत्रपती शिवरायांचा फॅन झाल्यानंतर आजच्या तरुणाची परिस्थिती बदलली. कशी बदलली आजच्या तरुणाची परिस्थिती? आजच्या तरुणाच्या लॉरीमध्ये शिवाजी, आजच्या तरुणाच्या पॉकेटमध्ये शिवाजी, आजच्या तरुणाच्या शर्टवर शिवाजी, आजच्या तरुणाच्या टी-शर्टवर शिवाजी, आजच्या तरुणाच्या दखनावर शिवाजी, आजच्या तरुणाच्या छातावर शिवाजी. पण येड्यानो माझ्या छत्रपती शिवाजीराजांना ठेवायचं असेल ना तर विचार हृदयात ठेवायला शिका जिथं महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही. छत्रपती शिवाजीराजांचा कोणता आदर्श गुण पुढे उभा करावा हेच आजच्या तरुणाच्या लक्षात आलं. आणि मग आजचा तरुण मोठ्या अभिमानानं म्हणायला लागला कुठं घेऊन ठेवलंय महाराष्ट्र. अरे दादा महाराष्ट्र कुठं गेला? महाराष्ट्र आहे त्याच जागेवर आहे. फक्त तू तुझ्या जागेवर उभं राहा. मग तुला कळेल छत्रपती शिवाजीराजांची या महाराष्ट्रात काय पाहिजे. मी टीका करत नाही आणि करणार नाही. आपण आपल्या कपाळावर आपल्या मस्तकावर चंद्रकोर लावू नका असं अजिबात सांगणार नाही. प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाची निवड आहे, प्रत्येकाची चॉईस आहे. आपण आपल्या कपाळावर चंद्रकोर जरूर लावा पण त्या प्रत्यक्ष निशाण छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांचा अपमान होणार नाही याची जाणीव करायला सुरुवात करा. आज मुलांबरोबर मुलींना सुद्धा एक माझं सांगणं आहे. आज मुलांबरोबर मुलींना सुद्धा माझा एक सांगणं आहे. ताई दीदी 4 इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्रकोर लाव आणि जगाच्या काळ्या कपड्यात पोटे हिजा. तुझ्या नजरेलाही धक्का लागणार नाही एवढी ताकद छत्रपती शिवाजीराजे भोसले या नावात दडले. आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला चौकोन शिकवला, पंचकोन शिकवला, षटकोन शिकवला पण दृष्टिकोन मात्र शिकवायचा राहिला. दृष्टिकोन शिकवला माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी. कसा शिकवला दृष्टिकोन? कल्याणच्या सुंदरच्या सुनेकडे पाहावं आणि भल्या जाण्याचा तिच्याकडे झाले. एवढी सौंदर्य, एवढी लावण्यवती होती. मावळ्यांनी सांगितलं राजा तुमच्या तुमच्या
छत्रपती शिवाजीराजाला वाटलं काहीतरी वस्तू आणली असेल आणि छत्रपती शिवाजीराजांना म्हणावं वस्तू समोर आणा. वस्तू समोर आणली गेली आणि छत्रपती शिवाजीराजांना वस्तूकडे पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजे उठले. अरे याला काही नजरा म्हणतात का? अशीच आमची आई असली सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदगे छत्रपती वदगे छत्रपती वदगे छत्रपती. याचा अर्थ असा नाही की मासाहेब चौक याचा अर्थ असा आहे की परस्पर माते समान मानलं जायचं. पण कधी या जगाच्या वागण्यात गेले नाही तर ओठावर कधी आज असं झालंय. आजच्या शिवाजीनं रात्री 12 वाजता जर घरातून गाडीची चावी घेतली तर आजची जिजाई आणि आजची शहाजी कधीच विचारत नाही. रातचं 12 वाजल्यात राजा निघाला. कारण आजच्या जिजाईला आणि आजच्या शहाजीला माहित असतं की बाहेरच्या घराचा घात या घरातल्या जिजाईवर आणि घरातल्या शहाजीवर निघू शकतो. आणि मग आम्ही अभिमानाने म्हणतो राजा पुन्हा जन्माला या. एक छोटीशी कविता आहे. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र राष्ट्र दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र राष्ट्र दाखवतो. राजा तुमचा मावळा राजा तुमचा मावळा काय त्याची जाऊ सोहळे होते. राजा सह्याद्री मातेसाठी आणि आधी तुमचा मावळा राजा तुमचा मावळा दोन गलफे वागवतो आणि पाण्याची आणि बियर बघवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र राष्ट्र दाखवतो. गरीब बाप आत्महत्या करे मरतो तरी तुमचा मावळा दारू बाटल्याच्या पाट्यांसाठी झुकतो. यांचा या बाप आत्महत्या करे मरतो तरी तुमचा मावळा दारू बाटल्याच्या पाट्यांसाठी झुकतो. राजकारणाची धंदी भांडी करताना यांची आत्मा तरी कुठे दुखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार कैद झाले. आता त्यांचाही डोळा पक्षाचा झेंडा पाहून सुकावतो. सह्याद्रीच्या किनाऱ्यावर सह्याद्रीच्या गडावर फिरणारा आज क्लबमध्ये मस्ती जिरवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजा तुम्ही आयुष्यभर घोड्यावरून दऱ्याखऱ्यात फिरला. संध्याकाळी मात्र नशा पाण्यापासून अलिप्त राहिला. आज आमच्या गाड्या आम्ही घेतल्याशिवाय परतत नाही. तुमच्या नावाला झालेला शिमगा दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. विसरले परंपरा आणि पराक्रमाची आता कोठे भाषा नाही. राजा तुमच्या मावळ्यांना इतिहासाची ती नशा नाही. राजा सह्याद्रीच्या गडगोड फिरणारा आज मध्य मस्ती जिरवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. चला राजा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेतो. मी मावळा आहे छत्रपती शिवाजीराजांचा. मी भक्त आहे छत्रपती शिवाजीराजांचा. मी कडितर भक्त आहे छत्रपती शिवाजीराजांचा. मी कडितर मावळा आहे छत्रपती शिवाजीराजांचा. पण या महाराष्ट्रातील 70% जनतेला छत्रपती शिवाजीराजांना मावळा हा शब्द का निवडला हे माहिती नाही. प्राध्यापक नामदेवराव जाधव आपल्या पुस्तकात लिहितात सूर्यास्त होतो. सूर्य ज्या क्षणी मावळ दिला जातो त्या काळावधीला मावळ म्हणतात. पण छत्रपती शिवाजीराजे गरज सांगत हा छत्रपती शिवाजीराजे भोसले या स्वराज्याचा दगदगणारा तडफडणारा सूर्य असेल तर त्याची तेज आणि तेजस्विता जो कोणी शेवटपर्यंत मावळू नये म्हणून प्रयत्न करेल त्याला या स्वराज्यात मावळा म्हणून संबोधला जाईल. एका उदाहरणातून तुम्हाला मावळा काय आहे ते सांगून अहो ज्यावेळी सिद्धूजवळच्या वेड्यामध्ये पठाराच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे अडकले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 महिने उलटून गेले पण वेड्या मात्र पडली होती. छत्रपती शिवाजीराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. महाराजांनी गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत या बेताचा एक भाग खोटा शिवाजी तयार केला आणि खोटा शिवाजी बनला होता नव्याचा मुलगा शिवाकाशी. अहो ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजे सिद्धीजवळच्या वेढ्यामध्ये अडकले आणि महाराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं अरे आपल्या स्वराज्यातील शिवाकाशी नावाचा मावळा जो हुबेहूब आमच्या सारखा दिसतो.
आणि राजाने बावळ्याला सांगितलं आणि शुभाकाशाला बोलावलं काढले गेले. शुभाकाशाला आणि राजाने समोर येऊन उभा राहिला. राजाने शुभाकाशाकडे पाहिलं आणि राजा म्हणाले अरे मी स्वतःला आरशात पाहतो की काय असा भास होतोय. शिवा म्हणतोय आणि छत्रपती शिवाजीराजांच्या डोक्यात पुढील कार्याचं नियोजन चालू. पुढे काय पुढे कार्य काय सुचवायचं, पुढचं पाऊल काय उचलायचं. आणि छत्रपती शिवाजीराजे शुभाकाशाला अरे शिवा आम्ही खूप दिवसांपासून ऐकतोय तू आमच्यासारखा दिसतोय. अरे शिवा आम्ही खूप दिवसांपासून सगळ्यांकडे ऐकतोय तू आमच्यासारखा दिसतोय, आमच्यासारखा बोलतोय, आमच्यासारखा वागतोय. शुभाकाशी म्हणतोय होय राजा काय करू राजा त्यांच्यासाठी. आणि छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या अंगावर वस्त्र काढले, आपल्या अंगावर दागिने काढले, आपल्या डोक्यावर जिरेटोप काढला आणि शुभाकाशाच्या हातात दिला आणि सांगितलं जा हे घालून ये, अरे जा हे परिधान करणे. शुभाकाशाला छत्रपती शिवाजीराजांचे वस्त्र परिधान केले, छत्रपती शिवाजीराजांचे अलंकार परिधान केले, छत्रपती शिवाजीराजांचा जिरेटोप चढवला आणि शुभाकाशी छत्रपती शिवाजीराजांसमोर येऊन उभा राहिला. छत्रपती शिवाजीराजांनी शुभाकाशाला पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू आले. आणि शुभाकाशात म्हणाले अरे शिवा मी स्वतःला आरशात पाहतो की काय भास होतोय शिवा. त्यावेळी तो शुभाकाशात म्हणाला राजा म्हणजे तो स्थितीजवळ सुद्धा मला ओळखू शकणार नाही ना राजा. राजा म्हणाले अरे शिवा तुला कसं काय कळलं की आम्ही तुला स्थितीजवळकडे पाठवणार आहोत. त्यावेळी त्या शुभाकाशाने दिलं उत्तर इतकं मानवी. तो शुभाकाश म्हणाला राजा एवढ्या दिवस तुमच्या संगत राहतोय की राजा तुमच्या डोळे जरी काही सांगत नसते ना राजा तरी तुमचं हृदय काय सांगतंय आम्हाला कळतंय राजा. लाख वेळा पहिले सांगितलं राजा पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राजा. राजांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू व्हायला लागले आणि राजाने शुभाकाशाला घट्ट मिठ मारली आणि एक नकळत अश्रू शुभाकाशाच्या पाठीवर पडला. मला असं वाटतं की स्वराज्यातील कोणत्याही मावळ्याच्या पाठीवर इतकी मोठी शाबासकीची थाप पडलेली नसावी जी शुभाकाशाच्या पाठीवर. अहो छत्रपती शिवाजीराजांचा पोशाख केलेला, छत्रपती शिवाजीराजांचा पोशाख केला शुभाकाशात तहाची बरणी करण्यासाठी सिद्धीजवळ दोष झाला. छत्रपती शिवाजीराजे स्वतः आले तहाची बरणी करण्यासाठी. हे पाहून सिद्धीजवळ प्रचंड खुश झाला आणि त्याच ठिकाणी बाकी सगळे बेफिकीर झाले होते, मज्जा करायला धम्मत करायला, कारण छत्रपती शिवाजीराजे स्वतः आले तहाची बरणी करण्यासाठी. अहो शिवाजीराजे त्याच ठिकाणी अफजल खानाचा मुलगा फाजल खान उपस्थित होता आणि छत्रपती शिवाजीराजांचा पोशाख केला शिवाकाशात एक पाऊल पुढे टाकत होता आणि दोन संशयी नजरा माझ्या शिवाकाशाला होत्या. आणि त्या दोन संशयी नजरा दुसऱ्या कुणाच्या नसून त्या दोन संशयी नजरा होत्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान याच्या. हे शिवाजी नाही होऊ शकता आणि तसा तलवारीने वार चालू झाला. अहो तसा तलवारीने शिवाकाशाला वार चालू झाला, उभारांची पछाड चालू झाली, यज्ञाचा कलर सुरू झाला. अहो रावणाच्या चिरकांड्या उडायला लागल्या आणि शिवाकाशाला प्रश्न करण्यात आला अरे बोल कोण आहे. अरे शेवटच्या श्वासापर्यंत मैं शिवाजी महाराज सिद्धीजवळ झगडला. अरे किती जोडू बोलतच नाही ना, सांगतच नाही ना. तसा सिद्धीजवळ तो बघला आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान याच्याकडे गेला आणि म्हणाला अरे तू कसं काय म्हणू शकतोस, अरे तू असं काय सांगू शकतोस की हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीये. त्यावेळी तो अफजल खानाचा मुलगा फाजल खान म्हणाला माझे वडील अफजल खान यांच्या वधाच्या वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या माणसाने छत्रपती शिवाजी राजांच्या डोक्यावर तलवारीने वार केलेला आहे आणि हे जर खरे छत्रपती शिवाजी महाराज असतील तर यांच्या डोक्यावर तो वार असेल. आणि तसा तलवार एक खैदिशी डोक्यावर जिरेटोप बाजूला करण्यात आला आणि पाहिलं काय तलवारीचा वार नव्हता. आणि पुन्हा एकदा तलवारीने वार चालू झाला शिवाकाशावर. तलवारीने वार चालू झाला, तो तलवारीने वार चालू झाला, वराची पछाड चालू झाली, यज्ञाचा कलर सुरू झाला, रक्ताच्या चिरकांड्या उडायला लागल्या. चौबाजूने रक्त साचलं, यज्ञाचा कलर आले आणि जखमाच्या थरवळले नाव निघाला माझा शिवाकाशी. आणि त्याला शेवटचा प्रश्न विचारण्यात आला
मातीत जाणारे अनेक असतात, पण मातीसाठी जाणारे खूप कमी असतात. आणि मातीसाठी जाणारा माझा राजा होता आणि शुभाकाशी तेथे संपला. शुभाकाशी तेथे संपला. आणि छत्रपती शिवाजीराजांना शुभाकाशी मृत्यूची बातमी कळाली. राजांना वाईट वाटलं. अरे माझ्यासाठी या स्वराज्यासाठी शुभाकाशी प्राण गेले. अरे शुभाकाशीदाचा आपल्या हे सगळं काही ठीक आहे, पण शुभाकाशीदाच्या आईला शुभाकाशीदाची मृत्यूची बातमी सांगावी कशी? अगाई तुझा मुलगा या छत्रपती शिवाजी राजासाठी गेला, या स्वराज्यासाठी गेला. बाकीचे सगळे मावळे म्हणत होते. छत्रपती शिवाजीराजांना सांगत होते, राजा आम्ही जातो आणि शुभाकाशीदाच्या आईला सांगतो की शुभाकाशी गेला. राजा म्हणाले नाही, शुभाकाशीदाच्या आईला शुभाकाशीदाच्या मृत्यूची बातमी मी स्वतः देणार. आणि छत्रपती शिवाजीराजे घोड्यावर बसले आणि शुभाकाशीदाच्या घराकडे निघाले. आणि छत्रपती शिवाजीराजांच्या मनात गोष्ट, अरे त्या आईला काय की आई तुझा मुलगा माझ्यासाठी, अगं आई तुझा मुलगा या स्वराज्याचा पाणी. अहो त्या आईला सांगण करावं तरी कसं? आणि छत्रपती शिवाजीराजे शुभाकाशीदाच्या घरात पोहोचले. छत्रपती शिवाजीराजे शुभाकाशीदाच्या घरात गेले. आणि छत्रपती शिवाजीराजांना शुभाकाशीच्या आईला पाहिलं. शुभाकाशीच्या आईला पाहिलं. शिवाजीराजांनी शुभाकाशीच्या आईला पाहिलं. आणि राजांच्या मनात गोष्ट आली. सांगा शुभाकाशीची आई म्हणते, येणार राजा बसणार राजा, आज मी धन्य झाले, माझ्या राजाचे पाय माझ्या घराला लागले. छत्रपती शिवाजीराजांना अगाई एवढा मान सन्मान करू नको ग आई, एवढा मान देऊ नको ग. शुभाकाशीच्या आईला सुनबाईला आवाज दिला, अगं सुनबाई माझा राजा चांगला असेल, माझ्या राजाला गुणपाणी तरी कर की. आणि छत्रपती शिवाजीराजांना नाही गाई भाईलो, अगाई तुझ्या शुभाकाशीच्या मृत्यूची बातमी घेऊन मी तुझ्याकडे आलोय गाई. त्यावेळी ती आई म्हणाली, अरे राजा हे मला आवाज कळालं होतं. जेव्हा येताना घोड्याचा एकाच काठेचा आवाज येत होता, तेव्हाच समजून गेले होते की माझा शिवा गेला. पण दुःख फक्त एवढंच वाटतंय राजा की मी एका शिवाला जन्म देऊ शकलेली आई आहे. अरे माझ्यासारखे माझ्या शिवासारखे 5 पुत्र जन्माला असताना तरी या स्वराज्यासाठी हसत अर्पण केले असते. अहो छत्रपती शिवाजीराजांनी अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण स्वराज्य निर्माण करायचं म्हणून स्वराज्य निर्माण झालं का? स्वराज्य निर्माण करायचं म्हणून स्वराज्य निर्माण झालं का? तुम्ही जेवले नाही कमी केले, एकतर संख्या आहे कमी, त्याचा आवाज लहान. काय जेव्हा काय आले जाऊ पुढच्या वर्षी मंडळाने ताकीद घ्या, जेवायला द्या. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे स्वराज्य निर्माण झालं का? हो लढायला तुम्ही घेतले का? मी नाही बाबा, मी आताच पळून. कसं स्वराज्य निर्माण झालं? तुला कसं लागलं? आम्हाला बरोबर ना? असले सगळ्यांच्या मनात तीच गोष्ट होती, पण बाहेर येत नाही. बरोबर ना? कंटाळले का तुम्ही? मला कंटाळलं. अहो स्वराज्य निर्माण करायचं म्हणून स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजीराजांनी स्पष्ट सांगितलं, तुला जर वाटत असेल की जर राज्य उभं राहावं, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सिंहासनात नांदाव्या तरी, तुला जर वाटत असेल तुझ्या पोई बाळी सुरक्षित राहाव्या तरी, तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर शिवाचं छत्र असावं तरी. आणि बघता तानाजी, यसाजी, कोंडाजी, कंटोजी अशी शौर्यशाली पुरंदरांची मांदी आपोआप गोळाली. महाराजांनी एखादी फळी पडावी आणि खासदीशी तानाजी यायचा, राजा मी तसा बाजी मारायचा, ओ ताना कुठे निघालो बरं, आम्ही आई राजा. ते काही नाही राजे, आपण जाणार राजा, आपण लढणार राजा. शिवकाळ हा महाराष्ट्राचा पहिला काळ, जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करत होते. नाहीतर बघा शहाजीराजांच्या सांगण्यावरून मासाहेब जोगण्यात आल्या. भकास कंगाळ झाले होते. राया रावळाच्या गाढवाचा नांगर फिरवला साऱ्या पुण्यावर.
आणि सारी भूमी उजाड आणि या जमिनी एक पात रवली गेली आणि सांगितलं की रैत्याला, जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्मूळ शुभ माणसांच्या परगणा झाला. अहो जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं अशा ज्यांच्या जीवनाच्या अठ्ठा झाल्या अशा पुण्यात मास्तर राज्य करायचं, जहांगीरी चालवायची आहे पण राज्य करावं आणि जहांगीरी चालवावी कोणावर? कोण होतं? माणसं होतं कुठं दूर परगणा. मास्ताबाने त्या परगणा लोकांना घात पिसावत, परत या गावं, परत या गावं. पण रैत्यानं बोट दाखवलं, त्या मातीच्या उरात रोवल्या गेल्या त्या पहारीकडे. त्या सरशी मास्तर झाल्या मातीच्या उरात रोवल्या गेल्या त्या पहारीला धुला ठिकावून दिलं, अंधश्रद्धेचं झुकाट झुकाटलं आणि कडाड्यात जाऊ. उद्या मी राहील, उद्या झाला माझा खामोश तरी चालेल. आणि एका शिवाला सोबत ठेवून मास्तर जाऊ पुण्यात राहिला. बघता बघता काही त्याला विश्वास आला, अरे माणसाहेब काय पाहिजे आपण का नाही रे घर गावा कुजबुजू लागली. पण रैतेच्या मनात एक प्रश्न उपस्थित, अहो घरात राहिलो, बाहेर आलो, खावं काय प्यावं काय, शेती पेरावं काय, काय आहे आपल्याकडे? आणि महाराष्ट्राची पहिली सहकारी संस्था उभी. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या स्वराज्य नावाच्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मास्तर स्वराज्य नावाच्या संस्थेतून शेतकऱ्यांना बियाणं पहिलं दिलं. बघता बघता शेतकरी रानात नांगरणी झाली, पेरणी झाली, मोत्यासाठी दाण्याची कणसही लगडली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ मिळाले. पण त्याच वेळी काळजाचा कलकल रान थोड्यासाठी जनावरं उभ्या पिकात दोस काढायला लागली, उभा पीक पाया खाली फुगायला लागली, उभा पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला आणि धावत पळत मास्ताबांकडे गेला आणि सांगतात झाला, मास्ताब नांगरणी झाली मास्ताब, पेरणी झाली मास्ताब, मोत्यासाठी दाण्याची कणसही लगडली मास्ताब. पण जनावरांना छाद मारतात मास्ताब, जनावरांना छाद मारतात. काहीतरी करा मास्ताब, काहीतरी करा. मास्ताबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगले आणि पिकं जगलीच पाहिजे. मास्ताबांच्या विलक्षण बुद्धीतून एक नामी युक्ती बाहेर आली आणि मास्ताबांनी आसपासच्या गावात दौंडी द्यायला लावली. जो कोणी पिकाभोवती उच्छाद मारणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. एक रात दोन पक्षी मारले मास्ताबांनी. एक म्हणजे पिकाभोवती पहारेकरी निर्माण झाला आणि दोन जिगरबाज माळांची मांदी आपोआप वावळत. एके दिवशी रात्री दोन चपळ होता. लाल अचानक एक 5-6 पोरांचा गळकाळ. एका पोराच्या खांद्यावर रान ठेवायचं आणि पहारेकऱ्याने विचारलं, काय रे, काय गडबड? तसं तर बाण पोर बसवलं आणि पहारेकऱ्याला म्हणाला, मास्ताबांनी दौंडी दिली बघ, जो कोणी पिकाभोवती उच्छाद मारणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कडा दिला जाईल. हे काय जनावर पूर्ण झालं की? तो पहारेकरी म्हणत होता, अरे मास्ताब झोपले होता, उद्या सकाळी ये. नाही मास्ताबांनी भेटल्या बिगर जाणार नाही. तो पहारेकरी म्हणत होता, अरे रात्रीचा 1:30 वाजला, मास्ताब झोपले होता, उद्या सकाळी ये. तर ते पोरगा ऐकायला तयार नाही आणि बाहेरचा सारा गोंधळ ऐकत मास्ताब स्वतः येतात झाले आणि मास्ताबांनी विचारलं, काय रे, काय गडबड? तसं करणं पाठ पाठ समोर आलं आणि मास्ताबांना मास्ताब तुम्ही दौंडी दिली ना, जो कोणी पिकाभोवती उच्छाद मारणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कडा दिला जाईल. मास्ताब जनावर पूर्ण झालं. मास्ताबांनी एकदा त्या पोराकडे एकदा त्या जनावराकडे पाहिलं आणि मास्ताब म्हणाल्या, अरे पण दौंडीत असंही सांगितलं होतं, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, अख्खं जनावर कशाला घेऊन आला? त्या पोराने मान खांदी आणि ते पोर मास्ताबांना म्हणाले, मास्ताब ध्यानातच नाही. मास्ताब म्हणाले, आणि काय रे, उद्या सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचा कडा दिला नसता? अहो एवढे शब्द त्या पोराने कानावर घातले आणि त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. त्या पोराला मुलगा दाटला आणि मुलगा दाबून ते पोर मास्ताबांना म्हणाले, मास्ताब सोन्याचा कडा नको, मास्ताब मला सोन्याचा कडा नको. मास्ताब या जनावराची शिकार केली आणि कवा एकदा तुमच्या जवळ येतो असं झालं होतं. मास्ताब मला सोन्याचा कडा नको. मास्ताब तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मास्ताब तुमच्या कौतुकाची थाप मला 10 बळ देते. मास्ताब मला सोन्याचा कडा नको.
त्या सरशी मासे त्या पोराच्या रंजने डोळे बुजले आणि त्याला विचारलं, काय रे, काय नाव तुझं? ते तरुण वाट म्हणालं, तानाजी आली सरा उमरण गावची. त्या दिवसापासून ताना जो मासे बनता झाला तो मर्यापर्यंत स्वराज्याचा. अहो, ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात, ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात, त्या समाजामध्ये नररत्न उगवतात. आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात, त्या समाजामध्ये नररत्न उगवत नसतात. नाहीतर बघा, औरंगजेब कोणी साधा नाही. औरंगजेब कोणी साधा नाही बरं. आशिया खंडातील सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं, आणि आशिया खंडातील सगळ्यात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचं साम्राज्य. अहो, कापडापासून कंदाहारपर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत असा जसा राज्याचा विस्तार असा औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य. आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यांपर्यंत मर्यादित असणारा माझ्या छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. अहो, औरंगजेबाच्या सरदाराची संख्या होती 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं त्याचं लष्करी सामर्थ्य होतं. आणि माझ्या स्वराज्याचं सगळं सैन्य गोळा केलं तर फरेल कसं 35,000. अहो, औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल होता 3.5 कोटी आणि माझ्या स्वराज्याचा एका वर्षाचा वार्षिक महसूल होता कसा बसायची. म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर आहे. मग हा मनभर औरंगजेब कणभर स्वराज्य चिरायला काट. अहो, आयातीचे 36 वर्ष घालवले त्याने. 36 वर्ष त्याला स्वराज्य जपवायचं होतं, स्वराज्य उद्ध्वस्त करायचं होतं, स्वराज्याला नाबूद करायचं होतं. अरे पण स्वराज्याचा इराण घे, अफगाणिस्तान घे, निजामशाही घे, हुकुमशाही घे, ते घे. स्वराज्याचा याचं उत्तर औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात दिले. औरंगजेब इराणचं राज्य शाहबाज, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, गोवळकोंडाचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण या महाराष्ट्रातील स्वराज्य पुन्हा राजाचं सुलतानाचं सम्राटाचं राज्य नाही, तर ते तिथे रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधीही मागे पाहत नाही. आणि स्वराज्याचा सगळ्यात मोठा धक्का होता तो हा. अहो, बुंदेलखंडचा छत्रसाल बुंदेलराय महाराजांकडे. तो महाराज जसं तुमच्या महाराष्ट्राला राज्य निर्माण केलं तसं माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य हवं. महाराज म्हणाले, पहिला चालता हो. अरे माझ्याकडे पण या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर जर युद्ध केलं तू तिथं जाऊन कर. हा छत्रसाल महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि अवघ्या बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनेक बरं. या स्वराज्याचा प्रयत्न सगळीकडे पसरला असता तर दिल्लीचं तख्तही बचावलं नसतं. हे खरं आहे. अहो, छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श घ्यावा तो व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्र म्हणते मी. मुंबई जिल्हा एवढंही नाही पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष बलाढ्य अमेरिका या छोट्याशा व्हिएतनामला पराभूत करू शकली नाही. कारण काय माहिती आहे? अहो, व्हिएतनाम मध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा आहे. व्हिएतनामचे स्वतंत्र सेनानी हु चिन नाव त्यांची तिथे समाधी आहे. त्यांच्या समाधीच्या खाली काय लिहिलंय माहिती आहे? छत्रपती शिवाजीराजांचा मावळा येथे क्षण विश्रांती घेतो. कुठे? व्हिएतनाम मध्ये. तेही जाऊ द्या. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात एमएचा पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु. कुठे? अमेरिकेत. तेही जाऊ द्या. अहो, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर धडा आहे, आदर्श राजा असा असावा. कुठे? पाकिस्तान. मला प्रश्न पडतो जगातील 110 राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरुला इतिहासाचा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमात करतात. माझ्या देशातील माझ्या एखाद्या पोराला विचारावं छत्रपती शिवाजी महाराज किती आहे छत्रपती शिवाजी महाराज? तो म्हणतो 4 मार्काला आहे. अहो, यंदा 34 काढले आम्ही. राजा छत्रपती विषय संपला. आता सीबीएसई पॅटर्न 1700 पानाचा इतिहासाचा पुस्तक आहे. या 1700 पानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती आहेत माहिती आहे? 4 ओळी. संभाजी महाराज तर सोडून ज्ञानोबा तर बाजूला असतात. अहो, काय शिकणार आमची उद्याची पोरं? अहो, आमची बरं एमपीएससी एसपीएससी ला बसतात. जिल्हाधिकारी तहसीलदार
काय आहे त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवाद, इंग्लंडचे चहाचे मळे, अहो आमचे भाताचे आणि तुरीचे मळे जळाले त्याचं बघा. माझा जिल्हा अधिकारी काम करण्यासाठी कुठे जाणार? ठाणे जिल्ह्यात. मग त्याला इतिहास कळू द्या, तिथला भूगोल कळू द्या, तिथली परिस्थिती कळू द्या. एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना करता येत नाही. हे कधी कळणार मला? अहो 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजाने 11,000 कोटींची ग्रंथासागर नावाचा प्रयोग केला. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातील सगळ्या विहिरी गोड्या पडल्या. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातील सगळ्या विहिरी गोड्या पडल्या. पण 11,000 कोटींची ग्रंथासागर तळात मात्र तिथून पाणी. त्या 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी आणलं. ही शिवकालीन पाणी योजना जर 6वीच्या पाठ्यपुस्तकात छापली तर पोराला 6वी कधी कळेल पाणी कसं पुरवावं, पाणी कसं जिरवावं, पाणी कसं वाढवावं, पाणी कसं साठवावं हे कळू देणार. अहो छत्रपती शिवाजी राजांच्या काळात या माईचा शोध नव्हता. हे ध्वनी क्षेपण तंत्र त्या काळात विकसित होतं. पण तुम्ही आजही रायगडावर जा, एकाला सिंहासनाजवळ उभे राहा आणि दुसऱ्याला नगारखान्याखाली जा. नगारखान्याखाली कितीही हलू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. आजही जा कधीतरी बघूया. अहो कुठल्या लागल झाल्यानंतर काळा धूर, कुठल्या लागल झाल्यानंतर पांढरा धूर, कुठल्या लागल झाल्यानंतर निळ्या ज्वाला, कुठल्या लागल झाल्यानंतर लाल ज्वाला, यावर संकेत ठेवायचे नाही. अहो आमचा तानाजी कोठाला घ्यायला गेला. कोठाला जिंकला आणि मावळ्यांनी कोठाला गवताची गंज पेटवली आणि त्या गवताच्या गंजाचा पांढरा धूर आसमानात भिडला आणि राजगडावर छत्रपती शिवाजी राजांनी पांढरा धूर पाहिला आणि छत्रपती शिवाजी राजे कडाडले. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळालेला. एखादी अशी बातमी असेल तर रायगडावर काळा केला, रायगडाचा काळा आसमानात भरायचा आणि एका तासाच्या आत 307 किल्ल्यांवर मेसेज पोहोचला जायचा. आज काय झालं? आउट ऑफ कव्हरेज, सभी लाईन व्यस्त. प्रकार आज कोणताही टीव्ही चॅनल वर्तमानपत्र वाचलं की आमच्या देशात दुसरं काही घडतच नाही. बलात्कार अपहरण याच गोष्टी. अहो ज्यांना पारतंत्र्याची जाणीव, ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही आणि ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, ज्यांना स्वातंत्र्याचे संचार वाटते आणि मग जे घडू नाही ना ते घडते, तो प्रकार चाललाय. अहो छत्रपती शिवाजी राजांना 16, 18, 22 वर्षाची पोरं जमा केली. त्यांच्या अंगात स्वराज्याचा महामंत्र पेरला. वाऱ्यासारखी घुमत राहिली, तुफानसारखी गरजत राहिली. एकाच नारा समोर काढतीचा करा जय जयकार, पाया तयार गरजती करा जय जयकार घुमत राहिली. उद्ध्वस्त करे शंशान संसार का त्यांना ध्येय नव्हते, त्यांना कुटुंब नव्हतं, त्यांना घरदार नव्हतं, त्यांना बायका नव्हती. अरे बघा, अरे कशासाठी सारी ऊर्जा त्यांनी ध्येया प्रगती खर्ची. आज आम्हाला ध्येय. अहो छत्रपती शिवाजी राजांच्या रांजेगावचा पाटलाचा प्रसंग. अहो रांजेगावच्या पाटलाला एका गरीब शेतकऱ्याच्या करण्याचा त्या दिवसा डोळ्यात समक्ष साऱ्या गावाने हे दृश्य पाहिलं. साऱ्या गाव घाबरला. पण छत्रपती शिवाजी राजांच्या कानात गोष्ट आली. छत्रपती शिवाजी राजांना पाटलाच्या मस्तकावर पाटल्या हाताला आणले गेले. हात पाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर ती अंमलात आली. अहो एवढंच नाही. 1678 मध्ये सुकोजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेलवाड्याच्या किल्ल्याला घेतला. या किल्ल्याची किल्लेदार होते एक सावित्रीबाई देसाई. या सावित्रीबाई देसाईला एक नाही, दोन नाही, तीन नाही, सलग 28 दिवस एकटीने हा किल्ला लढविला. पण सत्य शेवटी छत्रपती शिवाजी राजांचा सेनापती शेवटी का होईना पण तो किल्ला जिंकला आणि विजयाच्या आनंदाच्या भरात त्या सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला. छत्रपती शिवाजी राजांना ही गोष्ट कळली. छत्रपती शिवाजी राजांनी सुकोजी गायकवाडचे डोळे गडवे असले, तर आयुष्यभर तरुणात नांदले. छत्रपती शिवाजी राजांनी गाय केली नाही की ही माझी शत्रू असलेली स्त्री आहे, ही माझी शत्रू असलेली स्त्री आहे आणि हा माझा जय सेनापती आहे. अहो छत्रपती शिवाजी राजांची शिकवण होती श्री म्हणजे स्वराज्याच्या देवाळीवर उदय होता आणि तिच्या पदराला हात घालण्याची गाय. अहो भवानी वाटेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी वाटेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, उघडत जातो बाप होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी लढला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.
त्याला मराठीत हो ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा घ्यायचा विचार करतात आणि पन्हाळा दुश्मनाची पन्हाळ्यावर दुश्मनाची 36,000 महाराजांनी बैठक बोलावली बाळाजी आवजी तानाजी असाजी कोंडाजी बंटोजी अशी सगळी मंडळी आणि महाराजांनी पन्हाळा घ्यायचं म्हणणे आहे पण पन्हाळ्यावर दुश्मनाची 36,000 पन्हाळ्यावर दुश्मनाची 36,000 कोण जातो कोण घेतो पन्हाळा कोणी काही उठत अहो दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का महाराजांनी त्यांना विचारले कोण जातो अरे कोण घेतो पन्हाळा कसा उठाव भरायला कोंडाजी राजा महाराज म्हणाले वा पटे शाबास घ्या कोंडाजी पन्हाळा दुश्मनाची 36,000 तुम्हाला तुमच्या संघात कितीची फौज हवी तसा कोंडाजी म्हणाला द्या 50 छत्रपती शिवाजीराजे म्हणाले कोंडाजी 36,000 दुश्मन आहे 50 काय मागता तसा कोंडाजी म्हणाला काहीच नव्हतं मागणार ते लईच विचित्र दिसत असतं म्हणून म्हणलं त्या 50 कमावलं अहो काय माणूस एकटा जायला तयार आहे एकटा लढायला तयार आहे एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे आपल्याकडे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि आपण एखाद्याला सांगितलं तेवढ्या पुढच्या कार्य तो कोपऱ्याला कचरा असतो याला द्या की सांगतीला खरंय ना इथं माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे एकटा लढायला तयार आहे एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे तरी महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली आणि सोबत अनाजी दिला आणि कोंढाजी निघाला 6 मार्च 1673 रात्रीच्या साडेबाराला कोंढाजी पन्हाळ्याच्या पायथ्याला रात्रीच्या साडेबाराला पन्हाळा घेतला रात्री तोरणा घेतला रात्री त्यात निर्मयच्या वर लढाया अवस्थेच्या रात्री शुभ आहे अशुभ आहे प्रकार आता रात्रीच्या 12:30 कोंढाजी महाराजांनी 1,500ची फौज दिली मग किमान 1,500च्या फौजेचा तरी वापर करावा का नाही कोंढाजीने अनुजी दत्तला सांगितलं अवघड 60 गडी माझ्या सांगितली आणि बाकीचा इथंच पायथ्याला पांगू आणि एकेकाच्या हातात 2-2 4-4 5-5 मशाली अनुजी दत्तला ठीक अवघे 60 गाडी खडी कोंढाची गडाच्या मागच्या बाजूला गड दोन फिरला मराठे सरसर चढले पिकलेले पाणी समस्त कापून काढले आक्रोश काढले त्यांच्या चिकण्या मंडळांसाठी फाटण्यासाठी ज्ञानाचा हल्ला कळला माझा तोपर्यंत कोंढाजी बेफाम पळत पडला तो किल्लेदार जागा होण्याच्या आत त्या किल्लेदाराच्या छातावर पाय दिला आणि कोंढाजी गडाच्या चाव्या दे त्या किल्लेदाराला सुचायचं बंद झालं तो किल्लेदार तिकडे पाहायला लागला तिकडे पाहायला लागला कोंढाजी म्हणाला खाली पाहूच नको माझा 50,000 सैन्य 50,000 दिल्या गडाच्या चाव्या सकाळी उठल्यानंतर कळालं 1,500 अहो राजकारण ते दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही तर ते बुद्धीच्या कसरतीवर करावं लागलं आणि या बुद्धीच्या कसरतीला लागली होती ती राष्ट्रमाता माता हो एके दिवशी लहान छत्रपती शिवाजीराजे बायकांचा नाचगाण्याचा कार्यक्रम पाहिला आणि कोणीतरी एका दासीला येऊन राष्ट्रमाता जिजाऊंना सांगितलं अगं जिजामाते तुझा शिवराजा आज बायकांचा नाचगाण्याचा कार्यक्रम पाहिला गेला अहो एवढे शब्द कानावर घेतले हाताच्या मुठी आवळल्या डोळ्यात धमाल झाली आणि धावत बायकांचा नाचगाण्याचा कार्यक्रम चालू असलेल्या ठिकाणावर पोहोचली आणि छत्रपती शिवाजीराजांच्या बकुळाला धरलं आणि छत्रपती शिवाजीराजांना 2 मुस्काटा दिल्या आणि छत्रपती शिवाजीराजांना धमकावून सांगितलं ए राजा तुला बायकांनी नाचवणार नाही रे तुला बायका वाजवणारा शिवाजी व्हायचंय आजही आजची आई माहिती बाळाला शिवाजी काय म्हणते आजची आई वाटतंय का तुला बाळ शिवाजी बाबा वाटतंय का तिला बाळ शिवाजी बाबा असं प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलाला बाळ शिवाजी बाबा म्हणून आजची आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आई वडिलांच्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही
घराच्या बाहेर पडायचं नाही, पण कधी मारलीच हाक मदतीला शेजाऱ्याने, कधी मारलीच हाक मदतीला शेजाऱ्याने, तर कधीच घेऊन नाही जायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. शाळेतील मुलींशी आई बहिणीसारखं वागायचं. छेड तर कधीच करू नको त्यांची, छेड तर कधीच करू नको त्यांची. पण आला सगळं त्यांच्यावर, पण कधी आला सगळं त्यांच्यावर चार हात लांब लांब पडायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. अरे शाळेच्या मुलांशी कसं गट्टीने वागायचं, शाळेच्या मुलांशी कसं गट्टीने वागायचं. डबा खाताना एकट्याने खायचा. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. अहो शाळेच्या सहलीला जाताना गाडीच्या मधल्या सीटवर बसायचं. गाडी फाडून ठोकली, गाडी वाटून ठोकली, तुला काहीच नाही व्हायचं. आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. या देशाचा आणि गावाचा नेहमी सन्मान करायचा, या देशाचा आणि गावाचा नेहमी सन्मान करायचा. पण थंडी नको तुला लागायला, पण थंडी नको तुला लागायला, म्हणून 26 जानेवारीला उशिराने शाळेत जायचं. आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय, आई म्हणते बाळ तुला शिवाजी व्हायचंय. होईल का बाळ शिवाजी? अहो एवढं सारं करून मी बाळ शिवाजी झालाच नाही, एवढं सारं करून मी बाळ शिवाजी झालाच नाही, कारण त्याच्या आईला जिजाई आणि बापाला शहाजी होताच झालं नाही, बापाला शहाजी होताच झालं नाही. पूर्वी बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या मनावर मस्तकावर शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा हे विचार उचलले जायचे. त्याला आदर्श श्रीकृष्ण, आदर्श छत्रपती शिवाजी राजा शिकवला जायचा. त्याला सांगितलं जायचं तुला चालायचं आहे, तुला पळायचं आहे, तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. अहो त्याला या महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या संस्कारांचा इतिहास, त्याला या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसाचा इतिहास सांगितला जायचा. मग त्यातूनच कोणीतरी स्वतःच्या पोरालेकरांची पर्वण करता, स्वतः स्थितीच्या छातीचा ओढ मराठी असल्याचा दणका दाखवणारा शिवाजी भाषेत जन्माला यायचा. अहो ते होताच कोणीतरी आदिवासी कोंढाण्याचा बाबाच्या रायबाचा सांगणारा ताण्याच्या माझी सरेच्या निलयाचा. अहो ते होताच कोणीतरी एका जागेवरून भेदभावावर तुटून पडणारा प्रताप गुजर जन्माला यायचा. आणि या स्वराज्याचा झेंडा काही दिवसांना फुलू लागायचा. प्रतिपचंद्र रेखेवर मुद्र भद्राय राजते, मुद्र भद्राय राजते, मुद्र भद्राय राजते. पण काळ बदलला, काल इतका बदलला की आज आमचा आदर्शच बदलला. अहो आमचा आदर्श बॉडी फुगून दाखवणारा सलमान खान असून अंगातील बॉडी फाटे करण्याचा कष्ट करणारा बाप आमचा आदर्श असला पाहिजे. अहो आमचा आदर्श अंग प्रदर्शन करणारी एखादी स्त्री नसून अंगातील रक्त आटण्याचा कष्ट करणारी आमची आई आमचा आदर्श असला पाहिजे. अहो आमचा आदर्श छत्रपती शिवाजी राजा आमचा आदर्श असला पाहिजे. तर आमच्या आयुष्याचं सोनं होणार, आज आमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. पण आज आमचा आदर्शच बदलून गेला, आमचा आदर्शच बदलून गेला. आपण व्यर्थाच्या पूर्वार्धात येतो. कवी विष्णू थोरवे खूप छान लिहितात. हर हर महादेवाचे नवदीप जळत, हर हर महादेवाचे नवदीप जळत काय, शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. अहो बाजीसाठी हट्टासाठी खिंड कोणी लढेल काय, अहो बाजीसाठी हट्टासाठी खिंड कोणी लढेल काय, शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. आता मर्दा येत आहेत फिरून थोडा खणावा, मर्दा आता येत आहेत फिरून थोडा खणावा, आणि मर्दालाही लाजणारा कुठं दिसत नाही संभा. शूरवीर शंभू सरकार तरुणीचा घडल काय, आणि सांगा शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. रस्त्यावरची कागद खाऊन सुकून गेल्या गाई, आणि पार्लरमध्ये रोज जाऊन सत्या जाई. माझ्या जिजाऊचं बाळ शिवरायांना पडेल काय. सांगा शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय, शिवरायांना स्वराज्याचं सपान पुन्हा पडेल काय. सरते शेवटी एक शिवगर्जना द्यायची का? तुम्ही अर्धे झोपले.